श्री स्वामी समर्थ ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण गुरुचरित्रासंदर्भातील काही कथा किंवा काही गोष्टी ह्या चॅनलमार्फत आपण घेणार आहोत. तर गुरुचरित्र म्हणजे काय किंवा गुरुचरित्राची खरी माहिती द्यायची आहे. म्हणजे गुरुचरित्राची अध्यायातून प्रगती आपण कशी साध्य करू शकतो किंवा गुरुचरित्र नुसतं वाचन करून किंवा घोकणपट्टी करून काहीही होत नाही आहे. तर गुरुचरित्र पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि ते समजून घेऊन आपली उन्नती कशी होईल, आपल्याला त्यातून काही गोष्टी साधता येतील, तर त्यासाठी हे चॅनल आहे. तर गुरुचरित्र समजून घेण्यासाठी तर तुम्ही काय काय प्रयत्न केलेले आहेत किंवा काय काय आहेत हे कॉमेंट्स करून कळवलं तर बरं होईल असं आहे. तर गुरुचरित्र हा ग्रंथ हा फक्त नरसिंह सरस्वतींचे चरित्र नसून तर हे नरसिंह सरस्वतींनी सर्वांना दिलेले हे ज्ञान आहे, मार्गदर्शन आहे किंवा आध्यात्मिक उन्नती प्राप्त कशी करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी त्या गुरुचरित्रामध्ये दिलेल्या आहेत. तर संसार करून सुद्धा परमार्थ कथा साधू शकतो किंवा मुक्ती कशी मिळू शकते, तर ही सगळी माहिती ह्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेली आहे. ती लिखित स्वरूपात आहे. सुरुवातीला कसं होतं की गुरुचरित्र हे किंवा कुठलाही ग्रंथ हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाताना तर फक्त घोकमपट्टीनं किंवा तोंडी असायचं सगळं असं आहे. आणि ते लिखित लिहिलं गेलं ते नामधारक यांच्यामध्ये. ह्या संदर्भातील सगळे डिटेल्स आपण नंतर बघणार आहोत. आणि गुरुचरित्र हा ग्रंथाबद्दलचा इतिहास किंवा माहिती, त्याची पार्श्वभूमी काय आहे ह्याचा मलाही अभ्यास करायला पाहिजे आणि तो अभ्यास करून हे हळूहळू तुमच्याकडं सगळं येत जाईल असं आहे. तर तुम्ही गुरुचरित्राची भरपूर पारायणे केलेली असतील किंवा गुरुचरित्राबद्दलचं भरपूर व्हिडिओज किंवा भरपूर पुस्तकं तुम्ही वाचली असतील, तर त्याचाही रेफरन्स तुम्ही मला देऊ शकता माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी असं आहे. तर गुरुचरित्र हा ग्रंथ किंवा कुठलाही असा ग्रंथ फक्त पारायणाच्या दृष्टीनं म्हणजे कुठलाही असा ग्रंथ तर पारायणाच्या दृष्टीनं बघितला जातो. तो तसं न बघता तर त्यातून आपल्याला ज्ञान कसं घेता येईल त्या दृष्टीनं किंवा शिक्षणाच्या दृष्टीनं असं कधीच बघितला जात नाही. मग तो दृष्टिकोन आपल्याला सर्वप्रथम बदलायचा आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा पुढं या चॅनलमार्फत व्हिडिओज येत जातील किंवा माहिती सांगितली जाईल. आणि आणखीन एक गोष्ट आहे, तर गुरुचरित्राबद्दल एक अशी धारणा आहे की गुरुचरित्र हे संस्कृतमध्ये आहे. तर गुरुचरित्र हा ग्रंथ हा पूर्णतः संस्कृतमध्ये नसून तर हा त्यातील काही ओव्या किंवा काही अध्याय हे संस्कृतमध्ये आहेत आणि ते गुरुचरित्र हे साधारणतः 600-700 वर्षापूर्वी लिहिलेलं गेलेलं होतं. तर त्यावेळचं ते मराठी आहे आणि असं लिहिलं गेलेलं आहे की तर मराठी भाषेमध्ये इतर भाषेतून जे शब्द आलेले आहेत तर ते पूर्णतः ते गाळलेले आहेत आणि ते सोडून पूर्णतः ते गाळलेले आहेत आणि ते सोडून गुरुचरित्र हे लिहिलेलं गेलेलं आहे. फक्त संस्कृतमध्ये जे शब्द वापरले गेलेले आहेत तेवढेच ते शब्द म्हणजे संस्कृतमधून जे शब्द आलेले आहेत तर तेवढेच ते शब्द ते गुरुचरित्रामध्ये वापरले गेलेले आहेत. त्याच्यामुळे बरेच लोकांना अर्थ समजत नाही आणि अर्थ समजत नाही याचा अर्थ असा अनर्थ आपण असा करतो
की ते संस्कृतमध्ये. तर हा संभ्रम पहिल्यांदा सगळा हा काढून टाका की गुरुचरित्र हे पूर्णतः संस्कृतमध्ये आहे. तर तसं काय नाही आहे असं आहे. आणि गुरुचरित्राबद्दलची सुद्धा बरेच लोकांना भीती आहे की गुरुचरित्र वाचताना नियम भरपूर आहेत किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत की त्याच्यामुळे गुरुचरित्र वाचत नाहीत बरेचसे लोक भीतीपोटी. तर भीती न बाळगता आपण एखादी गोष्ट केली तर त्याचं काहीही त्रास असत नाहीत. कसं असतंय की ज्या वेळेला आपल्या मुलांची किंवा आपण शिकणाऱ्या विद्यार्थ्याची परीक्षा असते त्यावेळेला त्याचे जे शिक्षक असतात ते स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी त्याला करायला सांगतात. म्हणजे आणि ज्या वेळेला त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला शिकण्याच्या दृष्टीनं एखादी गोष्ट सांगितली असती तर त्यावेळेला कसलेच रिस्ट्रिक्शन असत नाहीत. म्हणजे अमुक वेळेत तमुक उत्तर द्या किंवा तमुक वेळेत तुम्ही तमुक गोष्ट करा किंवा असं सांगत नाहीत की घरी जाऊन तुम्ही अर्ध्या तासातच उत्तरं लिहिली पाहिजेत, एका ठिकाणी बसूनच उत्तरं लिहिली पाहिजेत किंवा काय असं काहीच सांगितलं जात नाही. तसं गुरुचरित्राकडं आपण असा दृष्टिकोन बघितला तर त्या दृष्टिकोनातून आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे गोष्टी केल्या म्हणजे काय तर व्यवस्थित त्यासारखं वाचलं किंवा समजून घेतलं असं तर भरपूर गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात असं आहे. आणि जर आपण फक्त पारायणाच्या दृष्टीनं गुरुचरित्र 7 दिवसासाठी म्हणा किंवा 3 दिवसासाठी म्हणा किंवा 15 दिवसासाठी म्हणा फक्त हातात घेतलं आणि बाकीच्या दिवसामध्ये गुरुचरित्र किंवा काय असं वाचलं नाही तर त्याचा अर्थ काहीही समजणार नाही किंवा त्या पारायणाला काहीही अर्थ नाही. त्याला फक्त घोकंपट्टी म्हटलं जाईल असं आहे. तर अशा प्रकारचे रोज व्हिडिओज टाकायचा किंवा आठवड्यातून 3-4 व्हिडिओज तरी टाकायचा हा विचार आहे. आणि ह्या चॅनलवरती पण व्हिडिओज टाकलेले आहेत तरी ते व्हिडिओज बघून घ्या. आणि ह्याच्याबरोबर डेली दर्शनाचे पण व्हिडिओज येतात तर ते सॉर्टिंग करून तुम्हाला जरा बघायला पाहिजे असं आहे. तर ते सगळे बघून घ्या असं आहे. बाकीच धन्यवाद. ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लवकरच गुरुचरित्रा संदर्भातले व्हिडिओज तुम्हाला येत जातील. धन्यवाद.